मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते अमरावतीचे प्राध्यापक डॉक्टर प्रमोदजी गारोडे साहेबांना. सर विनंती आहे आपण थोडी हा सर. येस सर. मला जेवढं बोलायचं तेवढं बोला. 25% लोक मोबाईलमध्ये तल्लीन असताना मी काय बोलावं हा प्रश्न आहे. त्यामुळे 4.5 मिनिटात मी माझं आटवेल. खरं म्हणजे सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मी बोलतोय याचं मला भान आहे. आणि मी इथपर्यंत आलो कुठल्याही प्रकारचं साहित्य या पुरस्कारासाठी पाठवलं नव्हतं. आदरणीय मोरे साहेब माझ्यासोबत फेसबुकवरती फ्रेंड आहे आणि माझा सगळा साहित्य व्यवहार त्या फेसबुकवरती आहे. आणि माझे जवळजवळ 30 वर्षांपासून लिहितो आहे. वयाच्या 18 पासून तर 48 पर्यंत मी लिहितोय. 45 पुस्तकं झाले, 54 राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, एक इंटरनॅशनल मिळाला, एवढीच कमाई माझी आहे. आणि हे ज्या लेखणीनं दिलं त्या लेखणीचा हा सन्मान आपण केला, त्यासाठी शतशः नमन करतो. आणि वपू काळे यांचं लेखणी विषयक चिंतन 2 मिनिटांमध्ये तुमच्यापुढे मांडतो. हे माझं नाही, वपू काळे काय म्हणतात, एक लेखणी काय देते, एक लेखणी काय देते, जिवंतपणी मुक्ती देते, साथ देते, सोबत देते, सोबती देते, चिंतेतून चिंतन देते, अश्रू झाकण्याची किमया शिकवत अश्रू पुसण्याची प्रेरणा देते, प्रवास घडवते. 650-700 किलोमीटरवरून आलोय. प्रवास घडवते, प्रवासी जोडते. आज मधुराताई ओळखीच्या झाल्या. प्रवास करते, प्रवासी जोडते, जगण्याचे गणित सोपे करते, जनावरातला माणूस दाखवते, माणसातले जनावर प्रकाशात आणते, संवादाचा पूल दश दिशांना जोडते, अनोळखी हा शब्द पुसून टाकते. मी आता मनोरमा परिवाराचा सदस्य झालो. मी वेगळं मानतच नाही. जेव्हा जेव्हा या सोलापूरवरनं मी जाईल, मी मगाशीच म्हटलं सकाळी चहा पिता पिता की माझी बायको मला म्हणाली होती की मी आली येऊ का माझ्यासोबत. मी तिला फक्त एवढं म्हटलं की मी सकाळी जाणार आहे, रात्री 11 वाजता बसणार आहे, तुला झेपणार आहे का. प्रवास खूप आहे ना, आणि बायको थकते हे मला माहिती, आणि तिच्या थकण्याची जाणीव मला आहे. लक्षात घ्या, मी स्त्रीवादी विचाराचं लेखन खूप केलं. मी स्त्रीला बरोबरीचा मानतो. मी स्त्रीला कमी मानत नाही, मी स्त्रीला जास्त मानत नाही. मी बरोबरीचा मानतो. खांद्याला खांदा लावून मागे नाही पुढे नाही सोबत चाल, अशा भूमिकेतनं मी स्त्रीकडे पाहणार असल्यामुळे काय करते, अनोळखी हा शब्दच पुसून टाकते, रक्ताचे नाते ठिसूळ आणि शब्दाचे नाते चिरंतर करते. असं तुमचं आमचं शब्दांचं नातं या सभागृहासोबत प्रमोद गारोडे नावाच्या माणसाचं नातं जुळलं. मी श्रीमंत झालो. तुमच्या खात्यात 15 लाख येऊ न येऊ, पण माझ्या खात्यात तुम्ही सगळे क्रेडिट झाले. हे या सोलापूरला येण्याचं माझं भाग्य. आणि म्हणून दुर्गाताई भागवतांच्या 4 ओळी म्हणून मी थांबतो. मी 4.5 मिनिटाचा उल्लेख केला होता, 3 मिनिटं माझे संपले. दुर्गाताई भागवत असं म्हणतात, जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईन, जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईन, माझं मी पण या इथं ठेवून जाईन, जाण्यापूर्वी काहीतरी देऊन जाईन, माझं मी पण या इथं ठेवून जाईन, माझ्या मागे येणाऱ्यानो इतकंसं करा, पुस्तकाची जुनी पानं उघडून वाचा, पुस्तकाची जुनी पानं उघडून वाचा. धन्यवाद. मनोरमा परिवाराचे मी आभार मानत नाही, कारण या परिवाराचा मी सदस्य झालो, या कुटुंबाचा मी घटक मानत असल्यामुळे तुमच्या ऋणात सदैव राहू राहतो. आज फादर्स डे असल्यामुळे मी 600-700 किलोमीटरवरून आलो, तेव्हा पहिल्यांदा पाय पडलो ते मोरे सरांचं. एक मानसपुत्र म्हणून मी तुमच्या कायम लक्षात राहावं, कायम तुमच्या प्रेमात राहावं एवढीच इच्छा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.